जनता पार्टीचे गटनेते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून राजकारणाकडे आपण पाहतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. अनेक सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस आता साजरा करत आहे. आज म्हात्रे कॉलेजमध्ये हा भव्य रोजगार मेळावा आहे आणि म्हात्रे कॉलेजच्या वतीने राजन दादा यांचा सत्कार करण्यासाठी शिक्षक वर्ग इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण राजन दादाचा सत्कार करत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हात्रे कॉलेजच्या वतीने शिक्षक वर्गाकडून आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व राजेंद्रजी घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त हा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद शिक्षक वर्गाचा. शिक्षकांचा आशीर्वाद मिळाला की नक्कीच आयुष्यात प्रगती होते. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचंय. आजच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती आपल्या सगळ्यांनी दिलेली आहे. दिनेश दादा कठोरे, शरददादा तेली, भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि नगरसेवक, किरणदादा भोई शहर अध्यक्ष, त्यानंतर मुसाभाई गोरे नगरसेवक, सुनील भाऊ मेळे नगरसेविका, रिपुताताई घोरपडे, बाबासाहेब चौगुले शहर संघटक, सुमनजी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष, दमयंती पवार या सगळ्यांचं या कार्यक्रमात आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी शरददादा तेली यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज राजन दादांनी सामाजिक उपक्रमातून सहकार लावलेला आहे. सकाळी वृक्षारोपण झालेलं आहे. चित्रकला स्पर्धा इथे झालेली आहे. आता भव्य रोजगार मेळावा आणि संध्याकाळी वडा वाटप असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. आपलं मत व्यक्त करते. पाठीमागे चित्रकला स्पर्धाच्या पाठीमागे आज देवाभाऊ चष्मा वाटप या गोष्टीचं देखील तिथे आयोजन केलेलं आहे. तर विविध उपक्रमाद्वारे आज राजेंद्रजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि नगरसेवक शरददादा तेली आपलं मनोगत आता व्यक्त करते. आमच्या भारतीय जनता पार्टीचे गटनेते या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक, या परिसराचा संपूर्ण बदलापूर शहराचा विकास करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्रदादा घोरपडे यांचा वाढदिवस. हा वाढदिवस आपण साजरा करत असताना माझ्या वाढदिवसानिमित्त त्याचा अनेक उपक्रम शहरात राबवले जावे. माझ्या वाढदिवसानिमित्त तमाम गोरगरीब लोकांना याचा लाभ घ्यावा, याचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, बेरोजगारांना लाभ मिळावा आणि पर्यावरणाची देखील या ठिकाणी रक्षण केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून घोरपडे साहेबांनी आमच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना सूचना केल्या होत्या की माझ्या वाढदिवसानिमित्त असे उपक्रम आपण राबवा की ज्याच्यामुळे समाजाला फायदा होईल. घोरपडे साहेब, तुम्हाला आमच्या सर्व तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, तमाम या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी सन्माननीय आमच्या रुचिताताई नगराध्यक्ष उपस्थित आहे. आमच्या सहकार चळवळीचे ठाणे जिल्ह्याचे नेते, ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून किंवा आपल्या ठाणे जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे नेते दिलेचे कठोर उपस्थित आहेत. आमचे शहराध्यक्ष सन्माननीय किरण भोईर आहेत, नगरसेवक आहेत, आरोग्य सभापती देखील ते आहेत. त्याचप्रमाणे सागोद गोरे आमचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे बाबासाहेब चौगुले उपस्थित आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहर संघटक आहेत. रेल्वेचे संपूर्ण तमाम आपल्या विभागाचे नेते आदरणीय सुमनजी उपस्थित आहेत. आमच्या महिला अध्यक्ष आहेत पवारताई आणि आमच्या विजिताताई या देखील उपस्थित आहेत, नगरसेविका, आणि सुनील मेळे उपस्थित सर्व राजनदादांवर प्रेम करणारे सर्व आमचे कार्यकर्ते मंडळी आहेत. राजनदादांच्या वाढदिवसानिमित्त बोलायचं झालं, त्यांनी आरोग्य विषयात या ठिकाणी चष्मे वाटप शिबिर ठेवले. आमचे साकीब गोरे अनेक शिबिरे या ठिकाणी लावत असतो. देवाभाऊ चष्मा म्हणून संपूर्ण जगभर त्याची प्रसिद्धी झाली आहे. नेत्र तपासणी असो, मोतीबिंदू असो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असो, सामान्य गरीब रुग्णांना 25-25 हजार रुपये या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला खर्च येतो. तो देखील या ठिकाणी
मोफत साकीब गोरेंच्या माध्यमातून केला जाणार आहे घोरपडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. मग रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, त्याचं देखील आम्ही आयोजन केलं आहे. मुलांसाठी कुठेतरी त्यांच्यातले उपसत गुण या ठिकाणी व्हायला पाहिजे, उपसत गुण या ठिकाणी त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून बदलापूर आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून जी दादांच्या संकल्पनेतनं झाली आहे या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. बदलापूरमध्ये बेरोजगार युवकांसाठी नवीन नवीन संधी मिळाल्या पाहिजेत, आमच्या महिला भगिनींसाठी संधी मिळाली पाहिजे, यासाठी देखील बेरोजगार मेळावा देखील त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे. झेप्टो कंपनी असो, अमेझॉन कंपनी असो, इतर अनेक कंपन्या या ठिकाणी आल्या. मी तमाम बदलापूरकरांना आवाहन या ठिकाणी करतो की आपण या बेरोजगार मेळाव्याचा लाभ घ्या आणि आपल्या तरुणांना किंवा कोणाला रोजगाराची संधी उपलब्ध त्याच्यामध्ये आहे त्या त्या सेक्टरमध्ये, म्हणजे प्रत्येक विभागात शिक्षण किती असो त्या त्या कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. निश्चित तो देखील आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. पर्यावरण आपण बघतो ऊन किती आहे. रोज आज सकाळीच आम्ही 9 वाजता दादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला. अनेक चौकांचं सुशोभीकरण या ठिकाणी केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विकासाची दृष्टी असलेलं हे जे नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या माध्यमातून या हिंद्रेपाडा परिसरात बदलापूर शहरात अनेक मोठी कामं झाली आहेत. पण आपण या ठिकाणी दादांच्या शब्दावर विश्वास ठेवून, आमदार किसनराव कटोरे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण आमच्या रुचिताताईंना देखील तेवढ्याच ताकदीनं राजन दादाला साथ देणाऱ्या रुचिताताईंना देखील प्रचंड बहुमताने या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून केलं आणि दादांची विकासाची दृष्टी, रुचिताताईंचे साथ, आमदार कटोरे साहेबांचे आशीर्वाद आणि आम्ही सर्व मंडळी यांच्या माध्यमातून बदलापूरचा कायापालट करण्याचा संकल्प या ठिकाणी केला. दादांनी आताच पत्रकारांना माहिती देताना सांगितलंय तर मी जे या ठिकाणी क्रीडासंकुल बनवलं तशा प्रकारची 4 क्रीडासंकुल बदलापूर शहरामध्ये व्हायला पाहिजे असा संकल्प मी वाढदिवसाने आणि हे करत असताना संपूर्ण बदलापूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून राबवली. कुठेतरी हा वाढदिवस लोकांच्या प्रती व्हावा, कुठेतरी हा वाढदिवस समाजाच्या उपयोगाला यावा, कुठेतरी हा वाढदिवस रुग्णांच्या उपयोगाला यावा, कुठेतरी हा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या उपयोगाला यावा, गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील दत्त वाटत नाही. निश्चित दादा तुमच्यावर प्रेम करणारी असंख्य मंडळी आहे आणि ही सर्व मंडळी मनापासून तुम्हाला साथ देतात. तुमची विकासाची दृष्टीच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूरला अशीच दिशापूर्ती मिळव अशा प्रकारची ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपणाला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं, तमाम आमच्या बदलापूरच्या नगरसेवकांच्या वतीनं, बदलापूरच्या नागरिकांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि येणारी 22 वर्ष बदलापूरच्या विकासासाठी आपण तेवढ्याच तळमळीने काम कराल यासाठी तुमचं आरोग्य उत्तम राहावं अशा प्रकारची देखील ईश्वराकडे प्रार्थना करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शरददादा तेली यांनी आपल्या थोडक्या शब्दामध्ये अनेक भावना व्यक्त केल्या आणि राजनदादांवरील प्रेम आपण सगळेजण व्यक्त करणार आहोत. यानंतर TDSC बँकेचे माजी संचालक, युवा नेते दिनेश कठोरे दादा यांना मी विनंती करते की 2 शब्द बोला. राजनदादा घोरपडे प्रतिष्ठान आयोजित रोजगाराचा मेळावा उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या रुचिताताई घोरपडे, गटनेते शरद तेली, आरोग्य सर्वाधिकारी भोळे, सागरजी जोडे, आमच्या नगरसेविका विजयताई, शहराध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व आणि राजनदादांवर प्रयत्न करणारे तुम्ही सर्व की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आज राजनदादांच्या वाढदिवसाची तुम्ही सर्व म्हणजे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ते उपस्थित आहोत. मंडळी, आपला नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजनदादा घोरपडे. कटोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने काम करणारी आम्ही सगळी मंडळी बदलापूर शहरामध्ये काम करत असताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये पाहिलं असं लोक गुंडा घेऊन फिरत होते मागे. राजनदादाला तुम्ही कधी पहा त्यांचा ड्रायव्हर आणि ते किंवा सहज रस्त्यात तुम्हाला चालताना एकटेही मिळतील. का तर ज्यांनी कोणाचं वाईट केलं नाही ना त्याला भीती नसते आणि ज्यांनी कोणाचं वाईट केलेलं असतं त्याला साहजिकच भीती असते. म्हणून मी तुम्हाला सांगतो असं राजनदादा आहे बदलापूरमध्ये कुठेही कधीही एकटा फिरायची तयारी, पण ज्या माणसाने लोकांसाठी चांगलं केलं ना त्याला कधीच भीती वाटणार नाही. असा आपला नेता आहे, त्याचा आज वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, आरोग्यासाठी चांगली सुविधा झाली पाहिजे, नेतृत्व तपासणी झाली पाहिजे, प्रदूषणासाठी आपल्याला वृक्षारोपण झालं पाहिजे.
असे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसा दिवशी होतात. म्हणजे माझा वाढदिवस सत्कारती लागला पाहिजे अशी त्यांची भावना असते. असे आपले राजेंद्र घोरपडे. दादा, तुमचा वाढदिवस खरं तर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून जे कार्यक्रमाचं शेड्यूल चालू झालेलं आहे ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेगवेगळी माणसाची वेगवेगळ्या माध्यमातून तुमचा वाढदिवस साजरा होत आहे. तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडनं आणि आमच्या कदोरे परिवारांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य लाभू दे आणि चांगलं आरोग्य तुमचं तर आहे. तुमच्याकडे पाहून कोण बोलणार नाही की तुमचा 54वा वाढदिवस आहे. त्यातले 20 कमी केले तरी तुम्ही फिट दिसता. त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य तर लाभेलच आणि ईश्वरापुढे मी चांगली हे करतो की आमच्या राजेंद्राला आणखी पुढचे आमचा नगराध्यक्ष तर झालेलाच आहे. आणखी पुढे चांगले मिळू द्या अशा शुभेच्छा देतो आणि जास्त काही बोलत नाही. महिला भगिनीचा कार्यक्रम आहे त्यांनाही धन्यवाद देतो की आपल्यासाठी राजेंद्रांनी हा कार्यक्रम घेतलेला आपल्या वाढदिवसाची मी नक्कीच त्याचा फायदा होता अशी तुम्हाला विनंती करतो आणि मी सांगतो जय महाराज. जोरदार टाळ्या पाहिजे दिदी सदा कसली गणेश तुम्ही बरोबर बोललात. राजेंद्र खूप लोकांना कॉम्प्लेक्स देतात. तर मग त्यांचं वय आहे, त्यांचं कार्य थोडं मोठं आहे की त्यामुळे वय ते नेहमी लहान राहतं. जास्त काम जे करतात ते तरुणच दिसतात. तर यापुढे तरुण असते आपल्या सगळ्यांचे लाडकी शहर अध्यक्ष आणि आरोग्य सभापती किरणदादा मोहित यांना बोलण्याची मी विनंती करते. आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष गेले जवळपास 2.5 दशके त्यांनी या बदलापूर शहराचा विकासाचा संधावात चालू ठेवला. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले. आमचे नेते श्री राजेंद्र घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आरोग्य सभापती म्हणून त्यांना एक विशेष शुभेच्छा देतो की तुमचं आरोग्य अतिशय सुदृढ असावं, निरोगी असावं आणि आपण ठिकाणी व्हावं हे आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या खास करून दादांच्या वाढदिवसानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्यांच्या अर्धांगिरी तो रोहिताताई घोरपडे, भाजपचे गटनेते नगरसेवक श्री शरदजी तेली साहेब, आमचे मोठे बंधू दिनेशजी कथोरे साहेब, इंदिताताई घोरपडे नगरसेविका, माजी नगरसेवक प्रशांतजी कुलकर्णी साहेब, सुनीता मेढे महिला अध्यक्ष रमेशजीताई पवार, महिला बालकल्याण समिती सभापती प्रणिताताई कुलकर्णी, नगरसेविका दारवीताई, नगरसेवक शाबोजी गोरे, सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि खास करून या व्यासपीठावर समोर उपस्थित असलेले राजेंद्रदादांवर नितांत प्रेम करणारे सर्वच आपण आणि पत्रकार बांधव. खरं तर वाढदिवस आहे म्हणून उपक्रम करणारा असं हे नेतृत्व बिलकुल नाहीये. कारण मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 365 दिवस हे कुटुंब त्यांनी संपूर्णपणे समाजासाठी झोकून दिलेलं आहे असं हे घोरपडे कुटुंब आहे. कारण की मी अतिशय लहानपणापासून दादांना बघत आलोय की गेल्या 2.5 दशकांपासून मी यांचं काम बघत आलोय. समाजासाठी त्यांची जी बांधिलकी आहे ती मी या ठिकाणी बघत आलोय. त्यामुळे असं नेतृत्व की आपल्या बदलापूरमध्ये विकासासाठी काम करतोय. खरोखरच दादा आम्हाला एक अभिमान वाटतो की आपण आमचे आदर्श आहात आणि आपल्याकडे बघून आपल्या कामाची पद्धत बघून आम्ही या ठिकाणी या शहरामध्ये काम करतोय. आज बदलापूर शहरामध्ये हिंद्रेपणा असा एक विभाग आहे की कोणीही बाहेरची व्यक्ती यावी आणि त्यांनी या हिंद्रेपणामध्ये येऊन या ठिकाणचा विकास बघावा. अशा पद्धतीचा विकास तयार करणारं हे नेतृत्व त्याने युवकांसाठी चांगलं एक सुसज्ज एक क्रीडा मैदान उभं केलं, बदलापूर जिमखाना तयार केला, एक आर्ट गॅलरी तयार केली. खरं तर दादा मी तुम्हाला सांगेन तुम्ही स्वतः एक आर्टिस्ट आहात, तुम्ही स्वतः एक वेगळे कलाकार आहात की या कलाकाराला एक जाण असते की एखाद्या खेळाडूला काय पाहिजे, एखाद्या कलाकाराला काय पाहिजे, त्याला कोणती व्यवस्था केली पाहिजे. या पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी ते काम करत असतात. खरं तर तुम्ही एखादे चांगले खेळाडू घडले नाहीत, परंतु
अनेक खेळाडू घडवण्याचं, अनेक कलाकार तयार करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये होत असतं. फक्त विकास काम करणं हे महत्वाचं आहेच, पण त्या व्यतिरिक्त आज कोरेगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आम्ही 25 नगरसेवक आहोत. मग या 25 नगरसेवकांना एकत्र करायचं, त्या सर्वांच्या प्रभागामध्ये काय चालू आहे, कोणाला काय पाहिजे हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. कारण की फक्त एका प्रभागापुरता ते मर्यादित नसून संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी कोणता विकास केला पाहिजे, काय केलं पाहिजे याची जाण असलेला हे नेता आहे. माननीय आमदार कथोरे साहेब यांचं तर त्यांच्यावर प्रेम आहेच. भारतीय जनता पार्टीचे ते ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मग विनोदजी तावडे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अनेक वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या बरोबर अति चांगला असा घरोबा असणारं असं हे राजेंद्र घोरपडे साहेबांचं हे चांगलं नेतृत्व आहे. मी तुम्हाला हे सांगतो यासाठी की आपण सर्वजण दादाच्या बरोबर दररोज नसतात, परंतु आम्ही त्यांच्यासोबत असतो. कुठे मंत्रालयाची बैठक असेल, कुठे असेल, पण त्यावेळेस मी त्यांचा मान सन्मान हा अतिशय जवळून बघितलेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा जुना आणि सच्चा कार्यकर्ता जसं अण्णा कुलकर्णींचं नाव घेतलं जातं, त्याप्रमाणे राजेंद्र घोरपडेंचं नाव देखील घेतलं जातं. हे मी अतिशय जवळ त्या ठिकाणी पाहिलं आहे. मग या आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, कोणती छोटी जरी निवडणूक जरी असेल तरी त्यांचा फोन येतो की राजा कुठे असतो, आपल्याला या निवडणुका पुढे तुमच्या बदलमध्ये कशा पार पडायच्या. कारण की पूर्ण विश्वास जो आपल्या नेत्यांचा आहे, तो विश्वास या घोरपडे साहेबांवर त्यांचा तो विश्वास देखील तेवढा दडला आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचं आहे जे बदलापूरची आपण दिवस बघतो या पार्टीला, त्याचं एक उत्तम उदाहरण त्यामध्ये मेहनत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, ती घोरपडे साहेबांमुळे यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि मग या बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे ज्यावेळेस विराजमान झाल्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकतो की अनेक वादळं आली की यांना कुठेतरी पराजित करावं, कुठेतरी हे नेतृत्व संपवावं, पण तर तुम्ही सर्व यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिला. तुमच्यामुळे आज या घोरपडे साहेबांना पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली आणि त्याचं ते आज या ठिकाणी सोनं करतायत. ही मिळालेली संधी आदरणीय आमदार साहेब असतील, कुठे त्या ठिकाणी मदत लागेल, निधी लागेल, प्रत्येक वेळी त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला मिळत असतं. त्यामुळे दादा खरोखरच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कारण की आज तुमच्या वाढदिवसानिमित्ताने जे कोणी तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतात, परंतु रिकाम्या हाताने माझा जो कोणी माझे परिचित असतील, माझे परिचयाचे असतील, मित्रबांधव असतील, रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर लावलंय. आपण चित्रकलेची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे, वृक्षारोपण केलं. विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी दप्तरे, पुस्तके, वह्या वाटप असेल, त्यांचा आपण उपक्रम या ठिकाणी आजच्या दिवशी राबवलेला आहे. खरोखरच तुमचा हा वाढदिवस म्हणजे एक सेवादिन म्हणूनच या ठिकाणी केला पाहिजे असं आपले नेहमी विचार असतात. आणि आजच्या दिवसानिमित्ताने खरोखरच तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. तुम्हाला शुभेच्छा द्यायला मला मनापासून आनंद वाटतो. आणि आमच्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्वांच्याच आपल्या हिरवेपाडा असेल शहराच्या वतीने मी तुम्हाला आज या दिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो. आणि आपल्या शुभेच्छा देण्यासाठी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोग्य सभापती किरणदादा मोरे खूप खूप धन्यवाद आपल्या शुभेच्छेसाठी. माजी नगरसेवक सुनीलदादा मेणे या नवीनच ते की आपलं मनोगत आपण आता मांडायचं आहे. वेळेचा अभाव आता सगळेजण थोडक्यातच बोलणार आहे आणि लगेचच आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. धैर्यशील, कर्तृत्ववान, कणखर, ओजस्वी, तपस्वी आणि सर्वांना हवं असं तरुण नेतृत्व सन्माननीय माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्रजी घोरपडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित असलेला हा सन्माननीय मंच नाव घेत नाही. आणि विशेष उल्लेख आहे की महाराष्ट्र राज्याच्या नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षा आणि कोरेगाव बदलापूरच्या विद्यमान अध्यक्षा
सौभाग्यवती रुचिताताई राजेंद्र घोरपडे, मी मागे सभेत म्हटलं होतं की देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि बदलापूर शहरात राजेंद्र, आणि ते आपण सगळ्यांनी सत्यात उतरवून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या माध्यमातून अभिष्टचिंतन सोहळ्याच्या माध्यमातून लोकोपयोगी, हितोपयोगी जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा सातत्याने होत असतो. बाकी सगळा पाडा अनेक नेते वाचतील, परंतु मी एकच गोष्ट सांगतो की मागे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या धामधुमीत कुणीतरी असं म्हटलं होतं की माझ्या नखा एवढा आहे. अरे बोलणारा आता माझ्या तोंडात विचित्र शब्द होते, पण त्या नखाने कंठ दाबला आणि या कोळगाव बदलापूरच्या या छोट्याशा मूर्तीने इतकी अगाध कीर्ती करून दाखवली की एवढा मोठा विजय संपादन केला. एक दोन ओळी म्हणतो आणि थांबतो. सम्माननीय राजेंद्र जी, आपके बुलंद इरादों से चट्टाने भी डगमगाती है. आपके बुलंद इरादों से चट्टाने भी डगमगाती है. दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रूप बदल देते हैं. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है. अपना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आपलं दिगंत आयुष्य हे लोकसेवेसाठी आणि म्हणजे ज्याला ज्याला तळमळ असते ना, आपण ईश्वर शोधत असतो, ईश्वर कुठेच मिळतो आपल्याला, तर जो दया माया दाखवतो आणि दुसऱ्याचं दुःख जाणतो तिथेच भगवान शोधावा, तिथेच ईश्वर शोधावा. आणि त्यांच्या काही सगळे गुण आहेत, त्यांची वृद्धी होत राहावी, वृद्धिंगत होत राहावं, त्यांना उदंड आयुष्य मिळो ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, राजेंद्रजी घोरपडे ज्या आज उत्सव मूर्ती आहेत, एका जोरदार काय झाला पाहिजे राजन दादासाठी. आणि आता आपल्या राजन दादा आपल्याला काही मार्गदर्शन करणार. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, व्यासपीठावरील प्रमुख नगराध्यक्ष रचिता घोरपडे, आमचे गटनेते शरददेवी, शहराध्यक्ष किरण भोईर, शहराध्यक्ष रमेश तोडसे, आमचे देवाभाऊ चष्मा महाराष्ट्रात वितरित करणारे शाकीबाई कोरे, आमचे शाहू कोरे, माझे वर्गमित्र मी वेणे अण्णा कुलकर्णी, त्याचप्रमाणे पाटील, व्यासपीठावरती आमच्या ज्योती धार्मिक नगरसेविका, रणिताताई कुलकर्णी नगरसेविका, चित्रताई घोरपडे नगरसेविका, आमच्या दमयंती पवार, पंटी मस्कर, युवा नेता, सगळे जमलेले या ठिकाणी बंधू. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण माझ्या घरी खूप लोक येऊन थांबलेले आहेत, माझी वाट बघतायत. आता या ठिकाणी आपण ज्या रोजगार मेळाव्याला सुरुवात करणार आहोत आणि खास करून या रोजगार मेळाव्याकरता ज्यांना गरज आहे असे लोक या ठिकाणी आलेले आहेत. कंपनीचे मॅनेजमेंटची सर्व लोक या ठिकाणी आलेली आहेत. भिवंडी येथील कंपनीमध्ये आपल्याला आजच जॉब लेटर या ठिकाणी मिळणार आहे. या जॉब लेटरमुळे उद्यापासून आपल्याला नोकरी मिळणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला कंपनीचे मॅनेजमेंटचे लोक आलेले आहेत ते या ठिकाणी देणार आहेत. खास करून अनेक कार्यक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त होत असतात. मी हा वेगळा कार्यक्रम का लावला, कारण सुशिक्षित एखाद्या महिलेला किंवा एखाद्या गरजू महिलेला जर नोकरी लागली आणि ती सुद्धा माझ्या बदलापूर मधील महिलेला लागली तर त्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही हे लक्षात घेऊन मी या ठिकाणी खास करून 15 दिवस या कार्यक्रमाची तयारी करतो.
या व्यासपीठावर उपस्थित सगळी मंडळी या कार्यक्रमाची गेल्या 15 दिवसापासून तयारी करत आहेत. कंपनीवाले या ठिकाणी 4-5 वेळा येऊन गेले. मी त्यांना शाश्वत केलं की मी या नागरिकांना बोलवतोय, परंतु नक्की आपण यांना जॉब देणार आहात का? देणार असाल तर कधीपासून देणार आहात आणि त्यांची व्यवस्था जाणून घेण्याची काय आहे या संदर्भामध्ये तुम्हाला डिटेल आता कंपनीचे लोक सांगणार आहेत. किमान 500 महिलांना बदलापूरच्या आजच्या दिवशी रोजगार मेळाव्यात रोजगार मिळणार आहे. एखाद्या महिलेचं या रोजगारामुळे जर घर चाललं तर त्याच्यासारखा आशीर्वाद दुसरा कोणता नसणार आहे. मी आपला मनापासून आज सर्वांना शुभेच्छा देतो की आलेल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे, चांगलाचा पगार मिळणार आहे. जाण्याची व्यवस्था काय असेल या सगळ्या कंडिशन आणि टर्म्स या ठिकाणी आता सांगणार आहेत ते लोक. आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने या ठिकाणी उर्वरित आमचे जे काही नगरसेवक आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकावं आणि लगेचच या रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे अशी मी आपल्याला शाश्वती देतो. माझे पत्रकार बंधू कालपासून या ठिकाणी कव्हरेज करत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. जमलेले माझे सगळे सहकारी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.